तुळशीचे प्रभावी उपाय व तोडगे. तुळशीसमोर चुकूनही शिवलिंग ठेवू नका. तुळशीला दररोज पाणी द्या, पण तिला पाण्यात बुडवून ठेवू नका. तुळशीसमोर रोज संध्याकाळी दिवा लावावा. यामुळे घरात माता लक्ष्मी ही टिकून राहते व माता लक्ष्मीचं आगमन होतं. तुळशीला हात लावण्यापूर्वी आपले हात स्वच्छ धुवा. तुळशीचे रोप दक्षिण दिशेला लावू नका. याने घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढू शकते. दर शुक्रवारी तुळशीला कच्चे दूध अर्पण करा. धनाची आवक वाढते. दर गुरुवारी तुळशीला हळद कुंकू लावा. तुळशीच्या पानांना प्रणाम करूनच मगच तोडा. तुळस नेहमी विषम संख्यामध्ये लावा, उदाहरणार्थ 1, 3. मात्र सहसा घरामध्ये एकच मुख्य तुळशीचे रोप ठेवा. सुगंधी फुलांनी तुळशीला सजवा, जसं की मोगरा, गुलाब, पारिजातकाची फुलं. शक्यतो दारासमोर तुळस नसावी आणि असेल तर तिची उंची दाराच्या उंचीपेक्षा जास्त असू नये. तुळशीचे पाने हळदीत बुडवून बांधा. नजरेसाठी उत्तम. सतत कोणी आजारी असेल तर तुळशीजवळ ठेवलेले पाणी त्याला प्यायला द्या. तुळशीच्या मुळाजवळ कधीही पाणी न घालता बाजूला घाला. तुळशीजवळ संध्याकाळी पाण्याचा कलश ठेवल्यास लक्ष्मी प्रसन्न होते. पूर्णचंद्राच्या दिवशी तुळशीला कापडाची ओढणी द्या. तुळशीचे रोप सुकून गेल्यास ते त्वरित बदला. यामुळे आर्थिक नुकसान होते. ज्या जागी चांदणं पडेल तिथे तुळस लावा. तुळशीला हवेची गरज असते. तुळशीपत्र कधीही चाकूने कापू नका. तुळशीसाठी मातीची किंवा धातूची कुंडी उत्तम. प्लास्टिकची कुंडी वापरणे टाळावे. तुळशीजवळ नेहमी स्वच्छता राखावी. तुळशीच्या कुंडीजवळ कचरा, झाडू ठेवू नका. तुळशीला प्लास्टिक स्प्रेने पाणी घालू नका. माती किंवा तांब्याचं भांडे उत्तम. तुळशीचे रोप जमिनीवर न ठेवता नेहमी थोड्या उंचीवर ठेवा. तुळस कधीही ओमकार, स्वस्तिकाशिवाय ठेवू नका. घरी नातं तुटलेलं असेल, दुरावा आला असेल तर तुळशीची माळ अर्पण करा. तुळशीजवळ काटेरी वनस्पती लावू नका, जसे की शमी व गळता. रोज तुळशी समोर प्रार्थना करा. श्री वृंदादेवी नमस्तुभ्यम. रविवारी आणि एकादशीला तुळशीला पाणी घालू नका. तुळशीचे पान गळून पडले किंवा तुटले तर मातीत पुन्हा दाबून लावा. तुळशीशी गोड बोलावं. ती आपल्यासाठी देवता समान आहे. गुरुवारी तुळशीच्या मुळाची माती कपाळावर टिळा म्हणून लावा. नोकरीत उन्नती होते. गुरुवारी तुळशीजवळ संबंध सुधारण्यासाठी दिवा लावून पती-पत्नीने एकत्र तुळशीची पूजा करावी. पत्नीला दोष देत बसू नये, लक्ष्मी नाराज होते. तुळशीची पाने रविवार, एकादशी, चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहणाच्या दिवशी तोडू नका. गांजाच्या म्हणजे अपवित्र झुडपाजवळ तुळस कधीच लावू नका. साखर, तूप काळ्या मुंग्यांना अर्पण करा. संपत्ती वाढ होते. पाण्यात तुळस टाकून उकळून परिवाराला द्या. प्राणशुद्धी होते. तुळशीच्या कुंडीत एक तांब्याचं नाणं ठेवा. व्यापारात वाढ होते. मासिक पाळीच्या दिवशी, पाळीच्या काळात तुळशीला स्पर्श करू नका. स्पर्श टाळा.
पण दुरून नमस्कार करू शकता. लग्न जुळत नसेल तर 11 वेळा प्रदक्षिणा घालत ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करावा. तुळस चुकूनही जळू देऊ नका, सावलीत ठेवा. पावसामध्ये पाणी कमी द्या, मुळं कुजतात. तुळशीजवळ कधीही चप्पल ठेवू नका. तुळशीचे पान चावू किंवा चघळू नका तर गिळा, पानात पारा असतो. रोज मुलांना तुळशीची माळ घाला. पाण्यामध्ये थोडं पंचामृत मिसळा, अत्यंत शुभ. तुळशीला चंदन अर्पण करावे. तुळशीखाली थोडं गोमूत्र दर पंधरवड्याने शिंपडा. तुळशी वृंदावनजवळ गंगाजल ठेवावे. तुळशीवर तोडलेले तुळशीपत्र ठेवू नका, तिला वेदना होतात. तुळशीला प्रेमाने माते म्हणत बोला, ती आपली आई आहे. तुळशीला किंवा पानांवर कधीही अंजन म्हणजे काजळ लावू नका. सकाळ संध्याकाळ आवर्जून उदबत्ती करा. कोणाच्याही हातावर तुळशीचं पान देताना नेहमी उजव्या हाताने द्या. हात डोक्यावर ठेवून कधीही तुळस नेऊ नका. विष्णू लक्ष्मीचा फोटो किंवा शालिग्राम दगड कुंडीत ठेवा. रोज 11 वेळा मंत्र ओम तुलस्य नमः, ओम वृंदाय नमः मंत्र म्हणा. घराच्या चारही कोपऱ्यामध्ये तुळशीची सुकलेली पाने कपड्यात बांधून ठेवल्यास नकारात्मकता दूर होते आणि घरात शांतता येते. दररोज सकाळी आणि सायंकाळी तुळशीसमोर दिवा लावा. तुळशीबद्दल जर ही माहिती आपल्याला जर आवडली असेल तर नक्कीच आपल्या कमेंटमध्ये जय तुळशी माता कमेंट नक्की करा आणि ओम नमो भगवते करायला सुद्धा ही कमेंट विसरू नका. जर झालेली माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर आणि सबस्क्राईब करा. तर झालेली सेवा स्वामींची चरणी रुजू करते आणि व्हिडिओ इथेच थांबवते. श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय.